स्वार्थ ह्या गोष्टीचा जर आपण थोडासा ॲनालिसिस केला तर त्याला अंत नाही आहे. तुम्ही एक गोष्ट मागता तेव्हा दुसरी गोष्ट लगेच तुमच्यासमोर हात जोडून उभी असते. तर ही गोष्ट एक सतत आपली तृष्णा वाढवणारी असते. नीड आणि ग्रीड, की माझी गरज काय आणि माझा स्वार्थ काय, ह्या दोन गोष्टींचा विचार केला आणि जर तुम्हाला त्यामध्ये तुमची नीड पूर्ण होती आहे ह्या पद्धतीने जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला खरं तर स्वार्थाच्या भूमिकेमध्ये जाण्याची गरज नाही. बघा, आज एखाद्याला खूप मोठा पैसा वेगळ्या मार्गाने मिळाला आणि त्यांनी त्याचा जर तो स्वार्थ साधला जात असेल तर ह्या स्वार्थाच्या आधाराने तो सुखी आहे असं आपण कितपत म्हणू शकतो, हा एक प्रश्नच आहे. वाल्या कोळीचा गुरु नारद आहेत हे आता आपण सगळ्या कथानकांमध्ये ऐकलं, पण मी तेव्हा त्या कथेचा वेगळ्या पद्धतीने ॲनालिसिस करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की वाल्या कोळीचा गुरु नारद नाहीत, वाल्या कोळीची गुरु त्याची बायको आहे. कारण की त्याची बायको म्हणाली की मी तुमच्या पापात सहभागी नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही माझं जबाबदारी घेतलेली आहे माझा प्रपंच चालवण्यासाठी, त्यासाठी तुम्ही काय उद्योग करता त्यातून जे काय मिळणार आहे ते तुमचं पापकर्म आहे, मला त्याच्याशी मतलब नाही. आजच्या काळामध्ये जेव्हा घरामध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर पैसे आणत असू आणि जर ती घरातली गृहिणी त्याला मस्त लक्ष्मी रूपाने स्वीकारत असेल तर मला वाटतं तिथं वाल्या कोळ्याचीच ही एक प्रकारे चाललेली वाटमारीची बाजू आहे. त्यामुळं आपण आपल्या स्वार्थाचा विचार असा पद्धतीने करावा की जगाला फसवू नये आणि जगाकडून आपण फसून घेऊ नये. नीतिधर्माचं आचरण ठरावं, मुलाबाळांचं रक्षण होईल एवढा पैसा कमवावा आणि आपल्या ज्या काही सामान्य इच्छा आहेत त्या इच्छा निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.